मी, कार्तिकी आणि सानिका यांनी आम्ही तिघींनाही सहभाग घेतला होता. तेव्हा आम्हाला कथाकथन म्हणजे काय हा विषय समजला नाही आणि आम्ही एक वर्षभर पूर्ण वर्ष त्या आता दुसरे सातवे साहित्य संमेलनाची तयारी केली आणि आम्हाला इथे बोलण्याचा सहभाग दिला. याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, माझ्या कथेचा विषय आहे बाप काय असतो. मित्रांनो, एक कुटुंब होतं आणि त्या कुटुंबात आई वडील आणि त्यांचा मुलगा राहत असे. त्या मुलाला वाटत बाप सारखा चिकटत राहत असेल. एकदा जर मुलांनी टीव्ही जास्त वेळ पाहिली तर तो बाप म्हणत, टीव्हीची बिल काय तू भरशील का, इतकी टीव्ही का पाहतोस. जर एखाद्या वेळेस तो फॅन आणि लाईट चालूच ठेवून घराच्या बाहेर गेला आणि त्या वडिलांनी पाहिलं तर वडील म्हणत, अरे लाईटचे बिल तू भरशील का, काय इतकी बिजली आणि काय इतका वापर करतो त्याचा. जर एखाद्या वेळेस पार्किंगमध्ये चालत असताना एखादी सायकल उलटी पडली असेल आणि ते वडिलांनी पाहिलं आणि तिथे त्यांचा मुलगा असेल तेव्हा ते वडील म्हणत, अरे तुला मी कितीदा सांगितलंय, जर एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू उलटी पडली असेल तर तिला सरळ करीत जा, ती सायकल नीट ठेवा दी. त्या मुलाला वाटायचं काही बापाची कटकट सारख्या माझ्या मागे असते, का मला माझे बाप्पा दुसऱ्यांच्या वडिलांसारखे जगू देत नाहीत. जर एखाद्या वेळी चपला उलट्या पडलेल्या असत्या तरी ती चपला नीट ठेवायला लावायचे. त्या मुलाला खूप राग यायचा. तो मुलगा म्हणायचा, मी कधी मोठा होईल, मी कधी शिकून मोठा होईल आणि या बापाच्या कटकटीपासून लांब जाईन. आणि तो लहानाचा मोठा झाला. तो शिकला आणि त्याचा एका दिवशी इंटरव्ह्यू होता आणि तो तिथे गेला. त्याला पार्किंगमध्ये एक सायकल पडलेली दिसली. बाबाने सांगितल्या सवयीप्रमाणे त्याने ती सायकल नीट ठेवली. तो पुढे गेला. त्याला तिथे चपला उलट्या पडलेल्या दिसल्या. त्याने ती चप्पलही नीट ठेवली आणि तो दुसऱ्या मजल्यावर गेला. त्याने तिथे पाहिलं की एका रूमची फॅन चालू होता आणि लाईट पण चालू होती. बाबांनी त्याला इतकं खोवून सांगितलं होतं की त्याच्या मनात बसलेलं होतं. तो रूममध्ये गेला आणि त्याने लाईट बंद केली आणि तसंच पुढे गेला. त्याला एक झाड दिसलं, ती कुंडी दिसली. कुंडीतली माती सांडलेली होती. त्याने ती कुंडीतली माती नीट ठेवली आणि इंटरव्ह्यूमध्ये गेला. तेथील मॅनेजर म्हणले बसा आणि मॅनेजर म्हटले तुम्ही इथे सिलेक्ट झालात. तेव्हा तो मुलाला खूप आश्चर्य झालं. ते म्हणाला, मी जर कोणती परीक्षा दिलीच नाही, तुम्ही जर मला कोणता प्रश्न विचारलाच नाही तर मी सिलेक्ट झालो कसा असे प्रश्न त्याच्या मनात गोंधळत होते. आणि ते मॅनेजर म्हणाले, आम्हाला इथे माहिती आहे की प्रत्येक जण येणारा इथे शिकूनच आलेला आहे. आम्हाला असा मुलगा पाहिजे होता की जो संस्काराने भरपूर त्याच्याकडे संस्कार असतील. तुम्ही धन्य आहात की तुमच्यावर जे हे संस्कार केले. तुम्ही त्या चपलेशी एखादा म्हटला असा, मला काय करायचे दुसऱ्याच्या चपला उचलून, ते त्यांच्या चपला पडले तर पडून दे, पण तुम्ही असा विचार न करता ती चप्पल नीट ठेवली, ती सायकल नीट ठेवली आणि म्हटलं असं काय ती बिजली बंद करून काय माझ्या काय बापाचं जाणार आहे का असं म्हटलं असं. परंतु तुम्ही ती विचार न करता ती बिजली बंद केली, ती लाईट बंद केली आणि पुढे गेल्यावर तुम्ही ती कुंडी ठेवली. एखादं म्हणलं असं, मला काय करायचं, ते झाड तसंच जळून जाईल, माती पडली तर पडू द्या, पण तुम्ही त्यात कुंडीत माती ठेवली आणि ती कुंडी नीट ठेवली. तेव्हा त्या मुलाला आणि ते मॅनेजर म्हणाले, तुमच्यावर हे संस्कार केलेत ना, हे खूपच छान केलेत. ज्यांनी तुमच्यावर हे संस्कार केलेत ना त्यांच्यामुळेच तुम्हाला आज नोकरी भेटली. तेव्हा त्या मुलाला खूप वाईट वाटलं. त्याला वाटलं की मी देवाकडून सारखा प्रार्थना करायचो की या बापाच्या कटकटीपासून मला दूर जायचंय, परंतु आज त्याच बापामुळे मला नोकरी भेटली. त्याला खूप वाईट वाटलं आणि तो पेढे घेऊन घरी गेला. घरात आला. आईने दरवाजा उघडला आणि त्याचा रडका चेहरा होता. तो तसाच बापाकडे गेला आणि बाबांच्या पायात पडला आणि म्हणाला, बाबा माझं चुकलं, मला माफ करा. तेव्हा ते बाबा म्हणाले, काय झालं तू असा का घाबरलेला आहे, तू असा का रडतो, तुला नोकरी नाही भेटली का? जाऊ दे, तू एकदा प्रयत्न कर, दोनदा प्रयत्न कर, तीनदा प्रयत्न कर. अरे तिसूनदाही नाही भेटली तरी तू चौथ्यांदा प्रयत्न कर आणि चौथ्यांदाही नाही नोकरी भेटली तर मी माझ्या आयुष्यभर कमवलेले जे कष्ट आहे, पायी करून पैसे कमवलेत ना, मी ते तुला देतो आणि तू तुझा एक धंदा टाक आणि तू तुझ्या आयुष्यात पुढे जा. तेव्हा त्या मुलाला खूप वाईट वाटतं. त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं आणि त्या वडिलांच्या पायावरती पडलं. ते वडील आणि म्हणतो, बाबा मला नोकरी भेटली. तर वडील म्हणतात, तुला नोकरी भेटली मग तू रडतो का? तेव्हा बाबा म्हणतात, तेव्हा मुलगा म्हणतो, मी आजपर्यंत तुम्हाला कडू, खोडकर,
चिकाट समजलं, परंतु आज तुमच्यामुळेच मला नोकरी भेटली. तुम्ही जर ते संस्कार माझ्यावरती नसते ना केले, आज मला ही नोकरी नसती भेटली, आज मला ही नोकरी नसती भेटली. तेव्हा ते दोघं मायलेकरं ते दोघं बापलेकं एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागतात. बोधकाचं तात्पर्य की एक बाप आपला बाप एका फणसासारखं असतो. फणस बाहेरून कितीही काटेरी वाटलं तरी आतून कसं मऊ मुलायम गादीसारखं असतं, तसाच बाप असतो. आपल्यासाठी पोरासाठी 4-4, 5-5 हजाराचा बूट घेऊन देतो, परंतु स्वतःची दाढी मात्र आंघोळीच्या साबणाने करतो. असा बाप असतो. धन्यवाद.